जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे। त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून पुणे, मुंबई पाठोपाठ ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 बेडचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आले असून यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत। मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यात देखील 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। रुग्ण सौम्य लक्षणांवर आहेत, मात्र संभाव्य वाढीचा अंदाज घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली असून ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 बेडचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आले आहेत। हे कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत। डॉक्टर, नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली आहे। याशिवाय रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे। कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। आरोग्य यंत्रणांनी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मास्कचा वापर करण्याचे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे, हात स्वच्छ ठेवण्याचे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले आहे। नागरिकांची सतर्कता आणि सहकार्य हेच कोरोनाच्या संभाव्य लाटेला थोपवू शकते। शहरातील शाळा, महाविद्यालये, कार्यालये, मॉल्स, बाजारपेठांमध्ये देखील मास्क व सॅनिटायझर वापरासंबंधी सूचना दिल्या गेल्या आहेत। सर्व संस्थांना निर्देश दिले गेले आहेत की लक्षणे असल्यास उपस्थित राहू न देता तातडीने तपासणीसाठी पाठवावे, असे निर्देश डॉक्टर कैलास पवार यांनी दिले आहे। सध्या एकंदरीत सगळीकडे टीव्हीमध्ये, पेपरामध्ये न्यूज येते की मुंबईला कोविडचे केसेस वाढत आहेत आणि कालही ठाण्यामध्ये 3 पेशंट अँटीजन पॉझिटिव्ह आले। ॲक्च्युली कन्फर्म नाही आहे, पण अँटीजन पॉझिटिव्ह आहे। तरी ते NIVला पाठवलं व्हॅरियंट कुठला आहे आणि काय आहे। आतापर्यंत जोही काही अनुभव आहे माइल्ड केसेस आहेत, ओमिक्रॉनचे सब व्हॅरियंट आहेत ॲक्च्युली, पण असं घाबरण्यासारखं नाही आहे, साधा व्हायरस आहे। आणि आता उज्ज्वली पावसाळा लवकर येणार आहे, पाऊस आता पडतो, या वातावरणामुळे ती वाढ होऊ शकते। आता पॅन्डेमिक हा आता जवळपास राहिला नाही, आपल्यामध्ये आता कोविडसोबत राहायची सवय लावायला पाहिजे, आपण पहिले सांगितलं। पण तरीही लोकांमध्ये पॅनिकनेस आहे। आपण ॲज अ सिव्हिल हॉस्पिटल म्हणून इकडे जिल्हा रुग्णालयामध्ये एक 40 बेडची तयारी केलेली आहे। अजूनही आपण काही 100 बेड रिझर्व ठेवलेले काही वाटलं पुढे तर, आणि त्या दृष्टीने मशीन, मॅनपॉवर वगैरे याची सगळी आमची तयारी आहे। ऑक्सिजन असेल, याला लागणारे औषध साठा हाही आमच्याकडे पुरेसा आहे। घाबरून जायचं कारणच नाही आहे, परंतु आपण नेहमी सांगतो सतर्क राहणं खूप गरजेचं आहे। त्या दृष्टीने जे हँड सॅनिटायझर वापरणं, हँडवॉश करणं, डिस्टन्स ठेवणं, सोशल डिस्टन्स जो काही आपल्या याच्यात असेल, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, या जर गोष्टी थोडंसं केल्या, मास्क लावणं, या गोष्टी आपण थोडे जेवढं शक्य होईल तेवढं अवॉइड केलं तर अजून बेटर राहील। बाकीचे आजार होऊ शकत नाही, पण घाबरण्यासारखं नक्कीच नाही। आणि जर असं काही चॅलेंज आलंच तर आपली पूर्ण तयारी आहे सगळ्याच रस्त्यानं, मेडिसिन, औषध, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असतील किंवा बाकी काही साहित्य असेल किंवा बेड असतील, त्याच्यामुळे पण न घाबरता सगळ्या गोष्टी सुरळीतपणे काळजी घेऊन जर केलं, सतर्क राहून जर केलं तर कोरोनाला आपण हद्दपारही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार। भारत पाकिस्तान युद्ध पार्श्वभूमीवर तुर्की देशाच्या विरुद्ध पुकारलेल्या अभियानाअंतर्गत इंडिगो एअरलाइन्स कंपनीने 2 विमाने तुर्की एअरलाइन्सकडून भाड्याने घेतली, तर सदर विमानात तुर्कीचेच पायलट व तुर्कीचेच क्रू असणारे आहेत। या संदर्भातला करार रद्द करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ T1 येथे विमानतळ प्रशासन व इंडिगो प्रशासनाशी भेट घेण्याकरिता शिवसेना आमदार मुरजी पटेल तसेच शिवसेना विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर व युवा सेनेचे अर्जुन कंधारी करार रद्द करण्याकरिता आज निवेदन दिले आहे आणि 10 दिवसांचा अल्टिमेटम सुद्धा देण्यात आला आहे। कार्य ठेवणार आहे त्या संदर्भात आपण निवेदन देणार आहात, काय नेमकी आपली भूमिका असणार आहे? इंडिगो एअरलाइन्सनी काही विमान हा टर्किश कंपनीकडून भाड्याने घेतलेला आहे। त्याच्यावर पायलटही टर्किशचे आहे,
आणि केबिन क्रू वगैरे जेवढा स्टाफ आहे ते टर्कीचा आहे. आमची मागणी असं आहे की ते जे निवेदन एग्रीमेंट त्यांच्याबरोबर आहे ते रद्द करावा आणि तिथे पायलट केबिन क्रू यांना इथून हद्दपार करावा अशी मागणी आज इंडिगोला आम्ही एक पत्र देऊन करतोय. खरं तर पहिल्या दिवसापासून आपण या विषयांमध्ये लक्ष घातलेलं आहे. तुर्कीने ज्या पद्धतीने भारताच्या विरोधात पाकिस्तानला जाऊन मदत केल्यानंतर आपण जी भूमिका घेतली होती, आज जर का हा निर्णय त्यांनी मागे घेतला नाही तर पुढची भूमिका नेमकी आपली कशी असणार आहे? आम्ही त्यांना आता लेटरवर 10 दिवसाची मुदत दिलेली आहे. जर 10 दिवसात हा इंडिगोनी टर्किशचे फ्लाईट आणि त्याचे एग्रीमेंट रद्द नाही केलं तर उग्र आंदोलन हा इंडिगोवर आम्ही करणार. बताइए कि आज आप आए हैं इंडिगो नंतर भारत सुरक्षित राहण्यासाठी शिवसेना पक्षाकडे पुन्हा एकदा तुम्ही तुर्की विरोधात कारवाई केली आहे. काय नेमकी कारवाई होती? इंडिगोला तुम्ही काय निवेदन दिलं? आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन मुरली पटेल आणि आम्ही सगळे इथे आलो. इंडिगो एअरलाईन जी आहे त्याच्याकडे काही विमानं लीजवर वेट लीज ज्याला म्हणतात ते तुर्कीवरून घेतलेले आहेत. वेट लीज म्हणजे तिथे पायलट कॅबिन क्रू आणि ते एअरक्राफ्टचं मेंटेनन्स हे तुर्की करणार. ते सुरक्षेच्या दृष्टिकोनाने बघितलं तर ते धोकादायक आहे. पॅसेंजर इंडियन आणि बाकी सगळी व्यवस्था तुर्कीची. तर ते कुठे ना कुठेतरी तुम्ही अशा कारवाई केल्या होत्या, सिव्हिलला तुम्ही बाहेर काढलं होतं आणि आता इंडिगोने जर नाही ऐकलं तर पुढचा पाऊल शिवसेना कसं होतं? ते उचलू सांगून थोडी करायचं असतं. काय करायचं ते आम्ही करू आमच्या स्टाईलने. त्यांना माहिती आहे शिवसेना स्टाईल. शिवसेनेचा दणका त्यांना माहिती आहे काय आहे तो ते करणार. गेटवे ऑफ इंडियाजवळ नवीन जेट्टीचे बांधकाम सुरू असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कफ परेड आणि कुलाबा परिसरातील रहिवाशांमध्ये या बांधकामामुळे चिंता वाढली आहे. जरी हे बांधकाम प्राथमिक टप्प्यात आहे तरी सुद्धा नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावं लागत आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की सध्याची परिस्थिती जर अशी असेल तर भविष्यात काय होईल असा प्रश्न केंद्र व राज्य सरकार समोर स्थानिकांनी उभा केलाय. त्यांनी ही माहिती एक्सक्लुझिव्ह स्वरूपात आवाज इंडिया माध्यमाशी बोलताना सांगितली आहे. प्रदूषण, ध्वनी, धूळ आणि वाहतुकीची अडचण ही मुख्य समस्या ठरत असून नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांच्या मते या बांधकामामुळे पर्यावरण संतुलन बिघडत असून आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे निवासी आता न्याय मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले असून त्यांना आशा आहे की त्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना न्याय मिळेल. एनवायरमेंटल इश्यूज़ तो यहाँ पे ये सबसे इम्पॉर्टेंट चीज़ है, क्योंकि ये जो वॉल्स है, हेरिटेज वॉल है, उसके ऊपर ये इतने साल से जो वेव्स और ये सब आ रहे, उनके जो जॉइंट्स है वो सब अभी वीक हो गए. तो उसको अभी हम लोग को एनवायरनमेंट ये प्रिजर्व करने के वजह ये अभी डिस्ट्रॉय हो रहा है. कल से ये जो पाइलिंग का काम हुआ है, 2 पाइलिंग हुआ है, लाउड नॉइज़ आया था वो सब अलग है, मगर जो पाइलिंग का जो वाइब्रेशन वगैरह से आप देखेंगे तो ये सब जॉइंट्स अभी देखिए ओपन हो गए हैं. और ये तो खाली 2 पाइलिंग से हुआ है. हमारा आर्किटेक्ट फ्रेंड है जो 10 दिन पहले वार्न किया था कि अगर इधर पाइलिंग आप सी बेड रॉक के अंदर पाइलिंग करेंगे तो नीचे का बेड का रॉक जो है वो अनस्टेबल हो जाएगा. और अभी नीचे क्या हुआ है हमको नहीं मालूम. ये तो खाली ऊपर के भाग में आपका वॉल का आप देख सकते हो, यहाँ पे सब क्रैक्स आए हैं 2 पाइलिंग की वजह से. 132 पाइलिंग्स करना बाकी है. तो अभी इमेजिन नहीं कर सकते कि आगे क्या होगा. तो हमको तो लगता है आप उसको स्टॉप करो, एक असेसमेंट करो, ऑडिट करो, उसके बाद आप आगे सोचेंगे. थैंक यू. हम लोगों ने इवन हाई कोर्ट में भी गए, वहाँ पे हमारी सुनवाई चालू है. ये जो चीज़ है हम लोग इसके अगेंस्ट है. हमारा एक ही गवर्नमेंट से एक ही बात का एक गुजारिश है, यहाँ से कहीं भी आप शिफ्ट कर लीजिए. जैसे ये मुंबई का कोस्ट लाइन कम से कम मुझे लगता है 150 या 200 किलोमीटर का कोस्ट लाइन है, कहीं भी कर दीजिए. बट मुझे पता नहीं कि ये लोग क्यों इतना अटके हुए हैं कि यहीं पे ही करना है. अभी किस में इसका किसका फ़ायदा होना है पता नहीं. और जैसा मेरे पहले के कलीग ने बताया, हमारा टैक्स पेयर का मनी इतना ही स्पेंड हो रहा है और कुछ काम का नहीं है. और अगर आप सबसे पहले अगर आप देखते हो, बहुत सारे यहाँ पे जेटीज़ बने हैं मुंबई में जो यूटिलाइज ही नहीं हुआ है. पूरा महाराष्ट्र में भी इतना जेटीज़ बने जो यूटिलाइज हो ही नहीं सका. तो यहाँ पे क्यों एडिशनल ये और लोगों के ऊपर थोपा जा रहा है, मुझे ध्यान नहीं आ रहा है.
आपका डेवलपमेंट को विरोध है या बिल्कुल नहीं, डेवलपमेंट का बिल्कुल विरोध नहीं है, हम तो उसको वेलकम करते हैं, बट नॉट एट द कॉस्ट ऑफ के लोकल लोगों के इसमें वेलकम, मतलब ये तकलीफ होना है वो मत कीजिए। आपको जो करना है आप कर लीजिए, वे वेलकम है। और आगे जाके जैसा होना है, इतनी आबादी बढ़ रही है तो ये करना ही है, डेवलपमेंट तो करना ही करना है, इसमें दो राय नहीं है कि करना है डेवलपमेंट। बट ये कॉस्ट ये कौन झेलने वाला है? ये लोकल पब्लिक झेलने वाले हैं। एज ए मुंबईकर के हिसाब से आप क्या बताएंगे? एज अ मुंबईकर मैं आपको एक ही बात बोल सकता हूँ, यहाँ पे जो आगे रीगल सिनेमा करके आइकॉनिक जगह है, वहाँ से अगर हम लोग थोड़ा इवन 500-600 मीटर जाते हैं, अगर दिन के टाइम पे और शाम के टाइम पे अगर 4 व्हीलर में जाएंगे तो कम से कम 25 से 30 मिनट लगता है। और अगर ये जेटी आ जाएगा, क्योंकि इतना ये पुरानी शहर है, ये पुरानी शहर में ये जो रास्ते बने हैं वो कम लगभग 100-200 साल पहले के रास्ते हैं, तो इतना पॉपुलेशन इंक्रीज हुआ है तो इतना फेस नहीं कर पा रहे। तो अगर खुदा ना खास्ता इफ़ देयर इज़ गोइंग टू बी, अगर फायर ब्रिगेड आना है, एम्बुलेंस आना है, मुझे लगता है आदमी तो इसमें जाएगा, एम्बुलेंस पहुंचने के पहले ही निकल जाएंगे। इस दीवार की बात करें गेट ऑफ इंडिया की, जो बैरिकेडिंग दीवार है, करेक्ट, कोई क्षति हुई है? ये निर्माण कार्य शुरू होने के पहले ही नहीं हुई है, अभी हुई है, क्योंकि जितना हमको पता है, हम लोग यहाँ पे रोज़ सुबह वॉक पे आते, किसी ने ध्यान नहीं दिया। आज अब हमको पता चला कि ये जो दीवार इधर क्रैक हुआ है, बिकॉज ड्रिलिंग हुआ है, ड्रिलिंग होने की वजह से इतना वाइब्रेशन हुआ है, वाइब्रेशन की वजह से गिविंग वे है। ये एक दीवार की जो स्ट्रक्चर है, और ये एकदम आइकॉनिक जगह है। पहला इन्होंने मतलब म्यूनसिपैलिटी का वॉल है तो कुछ नहीं, बट ये आइकॉनिक, अगर आप देखते हो ये हेरिटेज वॉल है। हेरिटेज वॉल को कैसा इतना क्षति हो रहा है पता नहीं। देखो, ये तो टूरिस्ट जगह है और हेरिटेज भी है, हेरिटेज साइट भी है, तो यहाँ पाइलिंग करेगा, फाउंडेशन करेगा, इधर उसका वाइब्रेशन सब बिल्डिंग्स के ऊपर असर होगा और उसका वाइब्रेशन, इसका फाउंडेशन सब खराब हो जाएगा। अभी कुछ नहीं दिखाई देगा, लेकिन 10 साल के बाद ये सब बिल्डिंग्स नीचे गिरने वाला है, चांसेस है। तो और ये टूरिस्ट जगह इधर जेटी क्यों बनना चाहता है, वही सवाल है। इतना बड़ा कोस्ट लाइन है हमारा मुंबई का कोस्ट लाइन, कितना दूसरा जगह में बनाओ ना। इधर ट्रैफिक का प्रॉब्लम है, सैटरडे संडे को, हाँ, शनिवार वीकेंड को ट्रैफिक का प्रॉब्लम है, तो क्यों बना रहा है, इधर क्यों बना रहा है, वो हमारा सर। 2 दिन पहले हादसा भी हुआ है, या भूचाल जैसे या पर एक माहौल जैसा निर्माण हुआ, पैदा हो गया था, परेशानी लोगों को हो रही थी, निवासियों को। तो ऐसा है ना, तो क्या करूँ, हाँ, इसलिए हम बोल रहे हैं एक जेटी यहाँ से हटा देना चाहिए, इधर जेटी ना। यहाँ पर स्थिति निर्माण हो गई थी, क्या हुआ था फिर से? भूचाल जैसा, अर्थक्वेक जैसा हाँ स्थिति। हाँ, मैं तो यहाँ बिल्डिंग में नहीं रहता, मैं कोलाबा मार्केट में रहता है, कोलाबा मार्केट के सामने। तो उधर हमको पता लग गया कि काम चल रहा है, इधर रात को काम चल रहा है, रात को काम चल अलाउड है, हाँ, इतना जोर से आवाज़ आ रहा था, हाँ, वो अलाउड है। 12 बजे के सुप्रीम कोर्ट का गाइडलाइन है, 12 बजे के बाद आवाज़ का काम नहीं करना चाहिए। ये हिस्टोरिकल धरोहर है, ऐतिहासिक, यहाँ पर गेट ऑफ इंडिया जाना जाता है पूरे विश्व में। यहाँ पे निवासियों की परमिशन के बगैर यहाँ पर काम जारी है, ऐसा मानना है, क्या बताएंगे? परमिशन हमारा परमिशन हमको बताया भी नहीं है, इसके बारे में कुछ इन्फॉर्मेशन नहीं मिला। कल ऐसे ही हम लोग आके देखा, प्लेटफॉर्म आ गया इधर। जैसा कि आप बोलिए। आपने टैक्स पेयर की बात की कि टैक्स पेयर की जो सुख सुविधा उनको मिलना चाहिए टैक्स पेयर को, वो नहीं मिलती है, लेकिन डेवलपमेंट के नाम पर उनको सिर्फ लॉलीपॉप दिखाया जाता है, क्या? देखिए, जहाँ तक बात है टैक्स पेयर की, सो टैक्सेस तो हमसे लिया जाता है। आप जिस भी स्लैब में आएंगे, अगर आपने नहीं भरा सो इनकम टैक्स पे आप रेड अलर्ट पे हैं। लेकिन अगर मैं समझता हूँ तो वो पैसा यूज़ होता है देश की भलाई में या कहीं और। अगर उसी कॉस्ट पे हमसे टैक्स लेके हमारे ही कीमत पे, और हमें ये दिया जा रहा है कि हमारे घर के ठीक सामने एक जेट्टी आती है जिसके काम के समय सबसे ज़्यादा तकलीफ़ हमें है। अगर ड्रिलिंग होती है तो उसकी वाइब्रेशन घर तक पहुंचती है। होने के बाद जो ट्रैफिक है, आज अगर मैं शाम को सैटरडे यहाँ से रीगल तक जाऊँगा तो मेरे को 20 से 25 मिनट लगता है। होने के बाद क्या वो आधा घंटा 40 मिनट नहीं लगेगा, या और बढ़ भी सकता है। दूसरा, ये सब हेरिटेज वॉल है, अगर इसको प्रिजर्व किया जाता है, ना कि इसे डैमेज किया जाता है, और अगर डैमेज हो रहा है तो ये गवर्नमेंट का काम है उसे बचाने का, ना कि गवर्नमेंट के प्रोजेक्ट की वजह से। आप यहीं देख सकते हैं सामने,
2 पाइलिंग का काम हुआ और यहाँ पे वॉल में से पत्थर निकल गया है। अभी ये है सामने की बिल्डिंग है, सारी हेरिटेज साइट है आपकी। कल अगर ये सामने की बिल्डिंगें गिर जाती हैं तो कौन जिम्मेदारी लेगा? कोई नहीं लेगा। भारत सरकार सिर्फ और सिर्फ आश्वासन देती है और हम आज तक वही देखते आए हैं। सिर्फ प्रॉफिट के नाम पर या डेवलपमेंट के नाम पर यहाँ पर कार्य कर रहे हैं, ऐसा लग रहा है आपको? बस वही चल रहा है यहाँ पे, सिर्फ और सिर्फ आंखों में धूल झोंकी जा रही है लोगों के। आप मुंबई करके नाते क्या बताना चाहते हैं? मुंबई करके नाते ये बताना चाहते हैं, मुंबई बहुत ही समृद्ध शहर है, कोस्ट लाइन इसकी इतनी बड़ी है, यहाँ से कहीं भी लेके जाइए जेट्टी, लेकिन यहाँ पे नागरिकों की सुख सुविधाओं का ध्यान दिया जाए। कम से कम बेसिक सुविधाएं, मूलभूत सुविधाएं तो उन्हें मिलनी चाहिए। सुकून वही नहीं है यहाँ पे। ये फुटपाथ की बात करें तो मॉर्निंग वॉक यहाँ पर करते हैं लोग। फुटपाथ मॉर्निंग वॉक नहीं, ये दिन भर चालू फुटपाथ है। जो गेटवे से आते हैं आगे ये यूज़ करते हैं। अगर यहाँ बैरिकेडिंग है तो ये सब सड़क पे उतर के जाने वाले हैं। सड़क पे आप देख सकते हैं 2 लाइन पार्किंग वैसे ही है। अगर आदमी भी चलने लगे तो गाड़ियाँ कहाँ चलेंगी, और उसके लिए फिर वही ट्रैफिक जैम, समय की वेस्टेज। पार्किंग अगर रोड पे होती है तो फाइन मारा जाता है, लेकिन रात में एक निर्माण का कार्य जारी होता है तो उसको तवज्जो दिया जाता है। निर्माण का कार्य जारी है, पहले तो रात के समय होना नहीं चाहिए, और अगर हो रहा है तो आप परमिशन मत लो, किसी को बताओ तो कम से कम। यहाँ वो भी नहीं होता है। आगे अगर कोई यहाँ पे आपत्ति जताए तो बोलते हैं बंद कर दिया, वापस फिर चालू हो जाता है। संपूर्ण मुंबईत रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम सुरू असल्याने अनेक भागात ट्रॅफिकचा विषय मोठ्या संख्येने वाढत आहे, ज्यामध्ये अपघात होण्याची शक्यता असून मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर यांनी 31 मे पर्यंत संपूर्ण मुंबईच्या रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्याचे कामाचे जे आदेश दिले होते ते पूर्णत्वास येत आहेत। 31 मे पर्यंत पूर्ण काम झालं नाही तर RPI धडक मोर्चा काढणार असल्याचं जाहीररित्या सांगितलं जातंय। मुंबईतील सर्वच रस्त्यांची काम लांबणीवर जात असून कॉन्ट्रॅक्टदाराने धीम्या गतीने काम करत आहेत, यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच 31 मे नंतर यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात देखील यावी अशी मागणी RPI तर्फे करण्यात आली आहे। पावसाचे दिवस सुरू झाले असून त्याआधी झाड कटिंग करण्याचे काम देखील करण्यात येते, मात्र ज्या अनधिकृत केबल लाईन्स नेटवर्क लाईन जातात त्यांना जबाबदार कोण? एखादी वायर झाड कापताना कट झाली तर एखाद्या कर्मचाऱ्याचा जीवही जाऊ शकतो। या लोकांवर नेमका कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे RPIच्या वतीने जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी। भ्रष्ट अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी देखील यावेळेला करण्यात आली आहे। सर काय म्हणाल, आज आपण आर उत्तर विभाग महानगरपालिकेमध्ये आंदोलन केलेले आहे, काही आपले महत्त्वाचे मुद्दे देखील आपण वॉर्ड ऑफिसर सोबत समोर मांडलेले आहेत, त्याबद्दल माहिती द्या। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आर उत्तर दहिसर विभाग महानगरपालिकेचं कार्यालय आहे, या ठिकाणी आम्ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या मोर्चाच्या मागण्या अशा होत्या की मुंबई शहरामध्ये संपूर्ण मुंबई महानगरपालिकेने रस्ते गल्ले असेल प्रत्येक विभागामध्ये रस्त्याचं खोदकाम केलेलं आहे आणि कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं आहे, परंतु ज्या ठेकेदारांना जी डेडलाईन दिलेली आहे 31 मे पर्यंतची, तर त्या कालावधीमध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांचे काम पूर्ण झालेले नाहीत आणि त्यांच्या दिरंगाईमुळे मुंबई शहरामध्ये संपूर्ण ट्रॅफिक जाम होतो, अपघात होत आहेत, काहींच्या खड्ड्यामध्ये गाड्या पडत आहेत आणि अशामुळे तो जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जातोय। तर अशा कॉन्ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करावी आणि त्यांना ब्लॅकलिस्टेड करावं, आमची ही एक मागणी होती। दुसरी मागणी अशी आहे की पावसाळा सुरू झालेला आहे आणि नाले असतील गटार असतील असे तातडीने साफसफाई करावी आणि प्रत्येक विभागामध्ये ज्या ठिकाणी वस्त्या आहेत त्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी पण केली पाहिजे आणि विशेष करून मुंबई शहरामध्ये जे झाडावरून नेटवाले असतील केबल्सवाले असतील अशा अनेक प्रकारचे जे व्यावसायिक आहेत अशा लोकांनी झाडांचा गैरफायदा घेऊन अशा असंख्य एका झाडावर 100 200 वायर्स लटकलेल्या असतात आणि त्याच्यामधून व्यवसाय केला जातो। तर आर उत्तर विभागाच्या अधिकारी निलेश धनावडे म्हणून अधिकारी हा भ्रष्टाचार अधिकारी आहे आणि त्याला तातडीने निलंबित करावं। त्याची वागणूक काय बरोबर नाही, तो जनतेच्या जीवाशी आणि मजुरांच्या जीवाशी खेळ खेळत आहे
जे झाडं कटिंग करणारे जे मजूर आहेत त्यांना किट नाही आहेत, त्यांना हेल्मेट नाही आहेत, त्यांना शूज नाही आहेत, त्यांना जॉकेट नाही आहेत, असे कुठलंही साहित्य सेफ्टीचं नसल्यामुळं ते मजुरांच्या जीवाला धोका संभावने शक्यता आहे. आणि जर हे मजूर मी बरेचसे आयडेंटिफाय केलेले आहेत, ते दारू प्यालेले असतात, ते कदाचित झाडावर पडले तर ते स्वतः मरू शकतात. आणि नशेमध्ये जर कोणी एखादं झाड तुटलं गेलं तर ते रहदारी जाणाऱ्या येणाऱ्या माणसाच्या अंगावर पडू शकतं, गाड्यावर पडू शकतं आणि त्याच्यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अशा जो निलेश धनावडे हा अधिकारी आहे, हॉर्टिकल्चर अधिकारी आर उत्तर विभागाचा, तर त्याच्यावर कारवाई करावी अशा आमच्या मागण्या आहेत. तसेच ज्या ज्या ठिकाणी आता डांबरीकरण सुरुवातीला होतं, आता कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, परंतु त्या ठिकाणचे सगळे स्पीड ब्रेकर गतिरोधक जे आहेत ते काढून टाकण्यात आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे गाडी चालवणारी लोक अत्यंत स्पीडने गाड्या चालवतात आणि त्याच्यामुळं जीवनाला धोका निर्माण होतो. काल आता आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिकडे रोडवर 3 मुलं बाईक ऍक्सिडेंट होऊन पडली, स्लिप झाली गाड्या. तर असे काही अपघात घडण्याची शक्यता आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झाले, रस्ते पूर्ण झालेले आहेत, तर त्या ठिकाणी महानगरपालिकेने तातडीने स्पीड ब्रेकर आणि गतिरोधक बसवावेत असे आम्ही वॉर्ड ऑफिसर सन्माननीय वेंगुर्लेकर साहेबांशी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो मोर्चा आहे तो यशस्वी झालेला आहे. आणि विशेष करून काही असंख्य महानगरपालिकेमध्ये आता पाण्याचा प्रश्न आहे, पाणी दूषित झालेलं आहे, त्याचं शुद्धीकरण व्हावं, अशा अनेक प्रश्न, जनतेच्या हिताचे प्रश्न आम्ही मांडले आणि ते सोडवण्याचं आश्वासन सन्माननीय सहाय्यक आयुक्त वेंगुर्लेकर साहेबांनी दिलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे. आपण त्यांना पत्र देखील दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये आपण जे सगळे उल्लेख केलेला आहे त्यांच्याकडनं काय आपल्याला लेखी उत्तर किंवा लेखी काही आश्वासन आपल्याला दिलेलं आहे? अरे हे पत्र आम्ही वेंगुर्लेकर साहेबांना निवेदनामार्फत दिलेलं आमचं निवेदन आहे. आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची आमच्या समोर एक बैठक घेतली त्या शिष्टमंडळामध्ये आणि त्यांना तातडीने आदेश दिले. मग तो स्पीड ब्रेकरचा प्रश्न असेल, झाडावर चढून ते झाडे कटिंग करणाऱ्या मजुरांचा प्रश्न असेल, त्यांना साहित्य पुरवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तसेच नाली सफाई करण्याचं त्यांनी तातडीने आदेश दिलेले आहेत. तसेच काही रोडवर काही नामफलक नाही आहेत, ते नामफलक बनवण्याचे सुद्धा त्यांनी अधिकार दिलेले आहेत. आणि अशा जे काही अधिकारी महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार करतायत अशा लोकांवरही कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिल्यामुळं रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ आम्ही म्हणजे आमची मागण्या पूर्णत्वाला जातील असा आम्हाला विश्वास आहे. आणि यानंतर जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मोर्चा पुन्हा जून महिन्याच्या 7 तारखेला काढण्याचा आम्ही अनाऊन्स केलेला आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.